सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शोमध्ये. कल्लाकार या शोमध्ये दरवेळी आपल्याकडे अनेक असे अभिनेते येतात जे आपल्याला खूप 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 काहीतरी शिकून जातात, खूप काहीतरी सांगतात आणि खऱ्या अर्थानं इट्स अन इन्स्पिरेशन. आज जी व्यक्ती माझ्यासोबत आहे त्यांचं काम पाहून खऱ्या अर्थानं मला खरंच वाटतंय की ह्यांनी ना हे पण काम करावं, ह्यांनी ते पण काम करावं असं वाटत राहतं. का? कारण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळ्यात वर्सटाईल आहेत. आपल्यासोबत क्षितिज भाई, खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऑन कल्लाकार. थँक्यू श्रेयस. तर कल्लाकार आहे आणि आपण कसं आता काय सिनेमा पण येतोय, त्यामुळे देर आर लॉट ऑफ क्रोज विच आर इन स्टमक, आणि त्या सोबतच आज कल्लाकार आहे. तर सिनेमाच्या गप्पा क्षितिज भाई आपण मारणारच आहोत, पण सगळ्यात अगोदर ही ड्रायव्हिंग व्हील गाडी कधी चालवायला लागलात? वेन वॉज द टाइम वेन यू स्टार्टेड ड्रायव्हिंग? वेन आय वॉज 18 years old. राईट. म्हणजे 18 वर्षाचं झाल्या लायसन्स हाती आला आणि त्यानंतर मी गाडी चालवायला लागलेलो आहे. पण मी फ्रँकली सांगू का, मला कार चालवायला खूप आवडते, पण मी खूप कमी काढतो कार, कारण मी मूळ पुण्याचा आहे आणि पुणे म्हणजे बाईक असोसिएशन आहे. त्यामुळे मी ऍक्च्युली आता पण मुंबईत ठाण्यात, तर फक्त असं बाहेर असेल, शूटिंग असेल तर एक जरा थोडा कम्फर्ट म्हणून मी कार काढतो. आता अदरवाईज आय एम व्हेरी मच अ बाईक पर्सन. पहिली गाडी जे तुमच्या हातात आली असेल, तुम्ही आता म्हटलं वॅगनर, अनेक आठवणी असतीलच ना गाडीच्या? अरे 100% खूप आठवणी आहेत. म्हणजे तुला सांगू, जेव्हा ही गाडी यायच्या आधी वॅगनर विकली ना, तो मोमेंट मला आठवतोय. ती आमच्या घरची पहिली आणि एकमेव गाडी होती, बाबांनी घेतलेली. आणि ती जेव्हा आमच्या पार्किंग मधनं काढून तो माणूस गल्लीतनं बाहेर जाईपर्यंत आम्ही दोघं तिथे असं बघत होतो आणि तो निघून गेला. तो असं दोघांसाठी, बाबा आणि माझ्यासाठी ओव्हरवेल्मिंग क्षण होता की अरे यार, 14 वर्ष वगैरे ही गाडी आपल्याकडे होती, 13 वर्ष, आणि आता ती नाहीये अचानक. सो ती जाण्याची आठवण खूप जास्त आहे. आणि अदरवाईज यार, मी खूप फिरवली गाडी. पुणे, कोकण पुणे, गोवा, काही विचारू नकोस. आणि गोव्याला म्हणजे कामासाठी गेलो होतो मी. कामासाठी गेला, लक्षात म्हणजे कळलं ना, फॉर वर्क. बिंग ऍक्टर मी आताच म्हणताय, मुंबई पुणे इथून नाटकाचा प्रयोग करून परत शूटिंग, म्हणजे बहुतांश वेळ आपण आपल्या गाडीतच घालवत आहे. हा, दिस इज युअर टाइम असं तुम्हाला वाटतं का? या इन व्हॉट सेन्स आय टेल यू. खूपदा काय होतं, अरे मल्टीटास्किंग चालू असतं, आपण 56 फोन येत असतात, आपण ते मिस करत असतो कारण कामात असतो वगैरे वगैरे. तर गाडीतनं जाणं हा माझ्यासाठी तो कॉलिंगचा वेळ आहे. आणि गेल्या कित्येक काळ मी हे स्वतःच ऑब्झर्व केलंय की मी गाडीत बसल्या कॉल लॉग पहिले इथे सेट करतो आणि एकामागे कामाचे फोन करून घेतो. पोहोचेपर्यंत ते बरोबर पुरतात आणि ऍटलिस्ट मनातल्या गोष्टी सॉर्ट होतात की हा, म्हणजे दॅट इज युअर टाइम असं म्हणायचं तुम्हाला? येस, इन दॅट वे इट इज माय टाइम. इट इज, आय एम गिव्हिंग इट टू द पीपल, बरोबर, पण इट इज ऍक्च्युअली दॅट सॉर्टिंग टाइम ड्रायव्हिंग. की आईचे मिस्ड कॉल असतात, फोन केला, काय कुठल्या सेटवरनं फोन आले तारखांविषयी वगैरे, सेट केलं. अजून काही बारीक गोष्टी असतात रे, केस कापायचे, तर त्या हेअरस्टाईलिस्टला फोन केला की मी उद्या अमुक वाजता तुझ्याकडे पोहोचतोय. हे सगळं करण्याचा वेळ आहे. नाही, छोट्या गोष्टी असतात रे, फोन 56 करत असतो आपण. अर्थात. की जसं तुम्ही म्हटलं, कॅन्डिड गप्पा आहे, कारण ह्याच्यात काही ठरू शकत नाही. राईट, प्रवासात आपलं कुठलीही गोष्ट बोलू शकतो, कधीही बोलू शकतो, काही बोलू शकतो. तर या प्रवासाची सुरुवात तुमच्या या सिनेमाची, नाटकांची झाली तरी कधी? वेन डिड यू फाइंड युअर वे आउट इन दिस इंडस्ट्री? इन द इंडस्ट्री आय टेल यू. पण मी खरं सांगू, 2012 साली पुरुषोत्तम करंडक पुण्यातली स्पर्धा, जी महत्वाची आहे खूप, ती आम्ही केली. आम्ही करंडक जिंकलो आणि दॅट वॉज द टाइम जेव्हा मी खरंच ठरवलं की अभिनयच करणार आहे. आणि मला जमला नाही तरी चालेल, पण मी दुसरं काही नाही करणार, अभिनयच करणार. मला जमला नाही तरी माझं काही घडलं नाही आयुष्यात तरी चालणार आहे, पण मी अभिनयच करणार आहे. मग इतक्या त्या निर्णयाला आल्याशिवाय पॅशनेटली गोष्टी होत नाहीत रे. जेव्हा आपण ठरवतो ना की मी स्वीकारले, त्याच्या सगळ्या ड्रॉबॅक सकट क्षेत्र स्वीकारले. थांबायची वेळ येऊ शकते, काम मिळत नाही असं होऊ शकतं, पण मला हेच आवडतंय. मला दुसरं काही येतही नाही आणि मला दुसरं काही करायला आवडतही नाही, एक्सेप्ट फॉर ठीक आहे, म्हणजे इतर आता काही दिग्दर्शनही मी करतो वगैरे, पण क्षेत्र हेच आहे. याच्या पलीकडे माझं अजून काही कॅफे आहे वगैरे असं काहीच नाही. एक्झॅक्टली. पण तो क्षण होता. आणि माझी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मी प्रायोगिक नाटक
करतो, अजूनही करतो आणि सुरुवातीचा खूप काळ फक्त तेच केलं. बरोबर. तर काय होतं, पैसे नसतात ना प्रायोगिक नाटकात, एनिवे एकूण मॉनिटरी गोष्टी कमी इन्व्हॉल्ड असतात. तर आमची गाडी वॅगनर जी होती, आणि आता ही सुद्धा, ही सेट भरण्याच्या टेम्पो सारखी इतकी वेळा वापरली गेली आहे. मागची सीट पाडायची, त्याच्यातच टेबल, खुर्च्या, मोढे, नाटकाच्या प्रॉपर्टीची ट्रंक आणि हे सगळं. सो ह्या गाडीत जरा मी या गोष्टी तरी जपतो की बाबा खूप कचरा नको व्हायला वगैरे या सगळ्या गोष्टी. पण वॅगनर वॉज गॉन फॉर अ टॉस. खूपच फिरली असेल ती. अरे ती खूप फिरली नाही, फक्त धूळ आणि हे सगळं इतकं झालं होतं एका पॉइंटला की ते स्वच्छता होण्याच्या शक्यतेच्या पलीकडे गेलं होतं सगळं प्रकरण. कुठूनही काहीतरी, अरे मी जी गाडी विकली तेव्हा नाटकाच्या जुन्या प्रॉपर्टीज कुठेतरी सीटच्या आत घुसून बसल्या, हे आम्हाला सापडलं माहितीये का. इन्सेन या गोष्टी. म्हणजे नाटकाची बस असेल तशी नाटकाची कार होती. हो, खरंच. आणि ते हे ना रे, काय म्हणतात त्याला, प्रेम आहे ती, प्रेम करणार. आणि त्याला काय काही गोष्टींना मरण नाही, तसं त्या नाटकाच्या प्रेमाला मरण नाही का तुमच्यासाठी? काय सांगाल त्याबद्दल? पण आणि ते पण प्रायोगिक नाटकाच्या प्रेमाला मरण नाहीये. ती अशी लिबरेटेड स्पेस आहे. मला ते सारखं जावंसं वाटतं, करावंसं वाटतं, आणि मी ते अतिशय सिरियसली घेतो. म्हणजे इन बोथ द वेज, की मी ते करत राहतोच हेही सिरियसली घेणं आहे. आणि आणखी त्यातला भाग असा की मी ते वेळ मिळणार नसेल तर करत नाही, हे पण त्याला सिरियसली घेणं आहे असं मला वाटतं. कारण सगळं नवजुनं संपल्यानंतर संध्याकाळी जाऊन नाटक करणं, तालीम करणं 2 तास, आणि हाफ हार्टेडली ते रन करणं, हेही मला बरोबर वाटत नाही. कालच ऍक्च्युली काल परवा घडलेली गोष्ट ही, केंकरे सरांबरोबर मी एक नाटक करणार होतो आता, पण आता धर्मवीर 2चं रिलीज आहे, आणखी एक काम पुढे शूटिंग लाईन अप आहे. तर या सगळ्यात मला दिसलं की ते बिचारे खूप ऍडजस्ट, ते सगळ्या बिझी नटांबरोबरच काम करतात, तर त्यांना सवय दापे आपण ऍडजस्ट करू सगळं वगैरे हे ते म्हणाले, आणि ते खूप विश्वास देणार आहे. पण मला असं झालं की यार, सगळं संपल्यावर रात्री 9 ते 11 तालीम करा आणि मग 20 दिवसात नाटक उभं केलं, हे नाटकाशी पण प्रतारणा आहे. तर तसंही मी करत नाही मला वाटतं. सो आय वेट फॉर द मोमेंट की जेव्हा मला फुल हार्टेडली नाटक करता येणार, पण ते मी वेळ काढून करतो. म्हणजे मला आठवत आहे, धर्मवीर पार्ट 1 जेव्हा रिलीज झाला त्यानंतर ना, आय एम नॉट सेल्फ बोस्टिंग और एनिथिंग, बरोबर, पण ती फिल्म झाल्यानंतर खूप जण हे म्हणणारी होती, आणि त्यांच्या सद्भावनाच होत्या की तू आता अमुक काम कर, तू आता जपून काम केलं पाहिजेस, हिंदी काम कर, हे कर, ते कर. पण माझं इनर कॉलिंग हे होतं की मला आत्ता इमिजिएटली पहिले नाटक बसवायचंय. तर त्यानंतर मी 4 महिने आधेमध्ये शूटिंगचं काम वेळ काढून करत मी फक्त प्रायोरिटीने 2 प्रायोगिक नाटकं बसवली, आणि जे अजून रनिंग आहेत. सो माझं हे ह्या पद्धतीचं प्रेम आहे नाटकावर, की कदाचित ती गोष्ट प्रसिद्ध होत नाही, एस्पेशली प्रायोगिक नाटक असल्यामुळे. काय मोठी जनता किंवा आता धर्मवीरचा प्रेक्षक वर्ग आहे, त्यांनी काही त्या नाटकांची दखल नाही घेतलेली. राईट. आपण आता धर्मवीर विषयी बोलूया, कारण तो सिनेमा एकतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. धर्मवीर 1 मधल्या गोष्टी आता धर्मवीर 2 मध्ये खूप प्रामुख्याने अजून मस्त पाहायला मिळणार आहेत. काय होतं धर्मवीरचं आयुष्यात येणं तुमच्या आयुष्यात? इट इज अ बिग चेंज. वा. आणि अजून मोठा बदल या सिनेमानंतरही होणार आहे. म्हणजे कुठल्या टर्म्सवर भाई, इन्साइटच्या टर्म्सवर. मी केवळ समृद्ध होणं या दृष्टिकोनाने हे म्हणतोय. मला हे माझं नशीब वाटतं की माझ्या आत्ता या वयात मला एक इतकं मोठं राजकीय वर्तुळ इतकं जवळून पाहायला मिळतंय. धर्मवीर आनंद दिघे हे ठाण्याची रक्तवाहिनी आहे ती, आपण जिथे आता आहोत. आपण आता सगळीकडून चाललोय ना, इथे ऍटलिस्ट अल्टरनेट दुकानात तुम्हाला दिघे साहेबांचा फोटो दिसेल, आणि प्रत्येक जण हे म्हणणारा असतो, प्रत्येक रिक्षात तुम्हाला फोटो दिसेल त्यांच्या. आत्ता आपण जाताना 2 गाड्या दिसल्या आपल्याला साहेबांचा फोटो असला, बरोबर, मागे काचेवर लावलेला. तर त्यांची इतकी कृपा आहे या शहरावर. तर मला असं वाटतं की अशा ठिकाणी आम्ही ही फिल्म शूट करतो जिथे त्यांचं एवढं मोठं प्रस्थ आहे. आणि आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचंही ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे ना, तर इट्स अन एक्सपिरियन्स. हे वर्ल्ड खूप जवळून पाहायला मिळालं मला.
सगळं मिळतंय अजूनही, आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. मी गेल्या वर्षीच संपवली लोकमान्य नावाची मालिका, ज्यात मी टिळकांची भूमिका करायचो, झी मराठीवरची. तर त्यात ना तेव्हाच स्वातंत्र्यपूर्व काळातलं राजकारण खूप वाचायला मिळालं, कळलं. मध्ये आता नवरदेव BSc ॲग्री फिल्म केली, ज्याच्या अनुषंगाने शेती हे वेगळंच विश्व, जे माझ्या रोजच्या जगण्याचा भाग नाहीये, ते अचानक माझ्यासाठी उघडं झालं. आणि आता धर्मवीर आहे, जे आत्ताचं करंट म्हणजे इमिजिएट करंट राजकारण मी पाहतोय. तर मला अर्थ लागतोय या सगळ्या गोष्टींचा, आणि मला मजा येते त्या अनुभवायला. ही ऍक्टिंग इज ऑल अबाउट ऍक्शन रिॲक्शन. जेव्हा तुमच्यासाठी प्रसाद सर समोर असतात, प्रवीण सरांसोबत तुम्ही अगोदरही काम केलं मुळशी पॅटर्न, हो, एक अशी गोष्ट प्रवीण सरांची जी तुम्हाला प्रचंड आवडते, आणि एक अशी गोष्ट प्रसाद सरांची विच इज टू लर्न, त्यांच्याकडून शिकली पाहिजे आणि ती आपल्याला आत्मसात केली पाहिजे, ती कोणती आणि का? प्रवीण सरांचं किलर पॅशन जे आहे ना, अरे यार, ते अनबीटेबल आहे. ते अनबीटेबल डायरेक्शन, अबाउट सिनेमा, अबाउट एव्हरीथिंग, अबाउट फिल्म मेकिंग एंटायरली. ते खऱ्या अर्थाने, मी मोघम शब्द वापरत नाही तो, ते खऱ्या अर्थाने परफेक्शनिस्ट आहेत. त्यांना हवं ते जोवर डिलिव्हर होत नाही ना, ते थांबत नाही. आणि मी त्यांना पाहिलंय रे, 26 तासाची शिफ्ट अशी ड्राईव्ह वर त्यांनी काढलेली आहे. आणि प्रसाद दादाचं मी तुला काय सांगू यार, आय एम फॉर्च्युनेट इनफ टू हॅव वर्क विथ हिम. आता हे मी खरं सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये सांगतो, आणि त्यालाही मी हे सांगितलंय बसून, मला कायमच त्याच्याबद्दल कौतुक होतं. एक तर तो प्रचंड सिनियर आहे मला, आणि खूप कौतुक होतं मला, आणि भारी काम करतो वगैरे सगळं वाटायचं. पण ना, त्यांनी खूप काम केलंय, खूप. म्हणजे भाई, धर्मवीर ही त्याची 95वी फिल्म होती, आणि धर्मवीर 2 ही त्याची 105वी फिल्म आहे. या 1.5 वर्षात त्यांनी मध्ये 10 फिल्म्स केल्या रे. त्याने काहीतरी 70-72 टेलिव्हिजन शोज केलेत. इतकं काम केलेल्या माणसाची एका पॉइंटला ना प्रेक्षकाला सवय पण होते, तशी मला झाली होती. सो अशी त्याची काही कामं असतील जी मी बेदखल केली, हा, की बाबा हा प्रसादोक आहेच, तो होताच, तो करतोय, असं ते गृहीत धरल्यासारखं होतं एका पॉइंटला. पण धर्मवीरला त्याची खऱ्या अर्थाने अशी ब्रिलियंट ऍक्टिंग स्किल मला बघायला मिळाली रे. डे 1ला मी त्याला, मला आठवत आहे अजून, की मी खूप, एक तर तो दिघे साहेबांच्या लुकमध्ये आला होता, आणि मला काय बोलायचं कळतच नव्हतं. आणि मी ती सेक्रेड स्पेस तशी ठेवली होती, की बाबा आत्ता जाऊन अरे काय म्हणतायचं हे नको करायला, पण आपण ती स्पेस ठेवूया, तो डेकोरमचा भाग आहे. तर तो आपणून आला आणि म्हणाला, अरे काय मी तुझं हे काम बघितलंय, ते बघितलंय, मुळशी पॅटर्न मध्ये काय यार केलंयस वगैरे. आणि त्यानंतर गप्पा मारल्या, नाटकाविषयी गप्पा मारल्या. त्यांनी पहिल्यांदा ती स्पेस ओपन अप केली. आय वॉज नॉट द वन जो गेला आणि हाय प्रसाद दादा मला तुझं काम खूप आवडतं. मी यातलं काहीही केलं नव्हतं, कारण मला ते करावं असं वाटत नव्हतं तो त्या लुकमध्ये असताना. तर त्यांनी ती स्पेस, ती मैत्री म्हणता येईल अशी ओपन केली आमच्यात. सुधीरभाई, जेव्हा पण आपण एक भूमिका करतो तेव्हा त्या भूमिकेचा अभ्यास, त्याचे मॅनरिझम्स पण खूप गोष्टी अवलंबून असतात ना. तर ते कोणते मॅनरिझम मुख्यमंत्र्यांचे जे तुम्हाला खरं आत्मसात करावे लागले, असे 2-3 जर सांगू शकता तर तुम्ही? मी तुला सांगतो, मॅनरिझम्स हे फिजिकल ऍट्रिब्यूट आहे, राईट. तर ते तर गृहीत आहे रे करणं, म्हणजे ते करायलाच पाहिजे. पण जास्त तुला सांगू का, भाव विश्व काय एखाद्या माणसाचं हे जाणून घेणं गरजेचं आहे भूमिका करताना. फिक्शन नॉन फिक्शन नाही करतात, पण फिक्शन चरित्र असेल किंवा काल्पनिक असेल पात्र, पण त्या पात्राचं काय स्टेक्स काय आहेत त्या पात्राचं, ते काय विचार करतात, दिनचर्या काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं. ज्यातून हळूहळू बारीक बारीक गोष्टी सापडतात. डोळे असतील, फिजिकल गोष्टी असतील, इमोशन्स असतील, या सगळ्या गोष्टी सापडतात. तर मला असं वाटतं फक्त त्यांचं वॉक, त्यांच्यासारखं बोलणं, त्यांचा आवाज, त्यांचे डोळे एवढंच नाही, ते पटकन फोटोज मध्ये लोक बघतात आणि कौतुक होतं वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की त्यांचे स्टेक्स काय आहेत, त्यांची कामं काय आहेत, ते त्यांना काय करायचं असतं, रोजचं जगणं काय आहे त्यांचं, हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. त्यासाठी मंगेश देसाई आहेत, इतर अनेक लोक आहेत त्यांच्या बरोबर काम करतात, त्यांचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांबरोबर मी खूप गप्पा मारले ना. पण माझं ऍसेट आणि अभ्यास तो आहे. बट तुम्हाला आठवते पहिली भेट तुमची,
शिंदे साहेबांची फर्स्ट एव्हर टाइम यू मेट हिम? हो, मी सेटवरच भेटलो होतो त्यांना. ते मुहूर्तासाठी आले होते पार्ट 1च्या. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. आणि हे तुमची भूमिका करता असं? हो, त्यांनी ओळख करून दिली की क्षितिज ते हे करणार आहेत. ओके, अच्छा अच्छा वगैरे झालं त्यांचं. आणि तेव्हा काही बोलणं वगैरे झालं नाही. ते पण अशी गोतावळ्यात असतात रे, आणि खूप 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 कामात असतात. सतत फोन 3 वाक्य सलग बोलले की त्यांना कोणीतरी दुसऱ्याहून काहीतरी सांगत असतं, जे साहजिक येते. तेव्हाही नगरविकास मंत्री होते. तर आणि मंत्रीपद आणि याच्या पलीकडे त्यांचं विश्व इथे खूप मोठे आहे, काम खूप आहे. की त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा जायचा योग आला, त्यांच्या घरी सतत गर्दी असते. त्यामुळे देर इज नो सच थिंग ॲज प्रायव्हेट लाईफ, फॅमिली लाईफ. माणसं जे ते मुलाखतींमध्येही म्हणतात की महाराष्ट्रालाच मी माझं कुटुंब मानलंय, आता ते त्यांच्यासोबतच राहायचं, दुसरं काय. तुम्हाला एक संधी दिली, तुम्ही आताच म्हटलं की मी कधी या सीटवर बसलो नाही, बरोबर? तुम्हाला एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचंय, त्यांच्यासोबत निखळ गप्पा मारायचे, त्यांना ड्रायव्हर घेऊन जायचे. ते कलाकार कोण असतील, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं असो नसो, इच्छा असेल तेही असू शकतात, तर आहेत तरी कोण आणि का? लोकांनी काय उत्तर दिले नसीरुद्दीन शाह आहे नक्की. खूप खूप लहान असल्यापासून मी त्यांच्या कामाने इन्स्पायर झालोय. आणि काय सांगू, म्हणजे त्यांचे फक्त परफॉर्मन्स भारी नाही, ते थिअरेटिकली पण अभिनयाबद्दल जे बोलतात ना. आणि मी खूप गप्पिष्ट माणूस आहे, खूपच. म्हणजे आत्ता आपण हे कट केल्यानंतर काही तास फिरत अशाच गप्पा मारू शकतो, इतका मी नक्की गप्पिष्ट आहे. नाना पाटेकर एक आहेत. आय एम फॉर्च्युनेट इनफ की मी माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म ही नाना सरांबरोबर केली. यशवंतराव चव्हाण, जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेली. त्यात नाना सरांबरोबर माझे सीन होते, आणि जे काही मी जेवढे सीन शूट केले ते सगळे त्यांच्याबरोबर होते. आणि इट इज अ प्रिव्हिलेज. आणि मला पहिलाच अनुभव तो आला होता त्यांच्याबरोबर अभिनयाचा. आणि ते पण यार, ते फक्त चांगले कलाकार नाही, ते चांगले सहकलाकार. खूप क्लिशे आणि बेसिक आहे, पण मला माझ्या आईबाबांना गाडीत बसून फिरायला जायला खूप आवडतं. आमच्या अशा खूप गप्पा होतात, ते मला प्रचंड आवडतं. पण ही 2 प्रामुख्याने नावं, म्हणजे नसीर साहेब, नाना काका, आणि अजून मागे तू आई बाबा. काय होईल बघा, काय प्रवास होईल, विचार करा. जेव्हा केव्हा क्षितिजभाई अँकरिंग करताना, जर तो अँकरिंग कुठल्या तरी गाण्याच्या कार्यक्रमाचा असेल किंवा कुठल्या तरी ज्येष्ठ कलाकाराचं असेल, तर ते फुलतात का? कारण ते एक सगळ्यात मोठे फॅन आहेत संगीताचे, गायकांचे. जर मी तुम्हाला आता पण मी तुम्हाला चूज करायला लावणार नाहीये, मी तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला कुठला गायक आवडतो, तुम्हाला लता दीदी आवडतात, तुम्हाला आशाबाई आवडतात, तुम्हाला रफी साहेब आवडतात, सोनू निगम का कोण आवडतात, कळलं माझं. पण कोणतंही गाणं आहे विच इज ऑलवेज ऑन अ प्लेलिस्ट, की मला असं पहिलं विचारलं भाई मला हे गाणं आता गायचंय, ते गाणं कोणतं असं? खूप विविध प्रकारचं संगीत ऐकतो मी. दीनानाथ मंगेशकरांची नाट्यपद, लेटली बालगंधर्व सिनेमाची प्लेलिस्ट माझ्या ह्याच्यात आत्ता लूपवर आहे. की चिन्मय सकल हृदया, पंचतुंड आणि परियेवा की पायल सजनी, ही गाणी आत्ता लेटली, ही फेज आत्ता आहे माझी. पण ऑन द कॉन्ट्री मी रॅप्स पण प्रचंड ऐकतो. मी अनेक रॅपर्सचा फॅन आहे. मी सुगम संगीतही प्रचंड ऐकतो, पण मला गुणगुणण्याचा छंद प्रचंड आहे. तर एक गाणं आहे जे खमाज रागातलं, सावन भी तो जाए फिर पहिर, तर ते गाणं मला प्रचंड आवडतं. तर ते मी तुझ्यासाठी गुणगुणतो. प्लीज. सावन भी तो जाए पिहरवा, सावन भी तो जाए पिहरवा, मन मेरा घबराए, मन मेरा घबराए, ऐसो गए परदेस पिया तुम, ऐसो गए परदेस पिया तुम, चैन हमें नहीं आए, मोरा सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले ना, मैं लाख जतन तड़पाए, लाख जतन तड़पा रही, मोरा सैया मुझसे बोले ना. बघ ना, म्हणजे एकीकडे हे पण आहे आणि रॅप. नेझीचं एक रॅप मला प्लीज.
आने दे नावाचं रॅप आहे. हा तो म्हणतो रात दिन बीते कैसे तुझको क्या पता किसको क्या पता हाल दिल मेरे दिल की दास्तां तू क्या जानता तुझको नहीं पता जख्म कितने गहरे हम किस गली में रह रहे हम दर्द कब से सह रहे हमारे हमदर्द कितने है रे चुप रह रहे ना किससे कह रहे किससे कह रहे है सब है बहरे देते आस सिर्फ मसले का हल सला किसी के पास नहीं कह दे कुछ सही लेते सारे उसको भड़ास में नहीं भी जाता फिर किसी के पास सिर्फ रब के सामने सर झुकाता मैं गिड़गिड़ा के फिर मांगू माफी आने दे आने दे आने दे असली बनने को तू आने दे जिंदा दिल्ली से तू मेल खाता नकली बनने का तो जाने दे आने दे आने दे आने दे मेहनत का खाते में आने दे पब्लिक लगा तो बजने दे शाने को जाने दे. काय रॅप आहे भाई. शब्द बघा ना काय लिहिलंय यार. पॉवरफुल आहे यार तू. सुपर्ब. आणि खऱ्या अर्थानं दॅट नोट थँक्यू सो मच. थँक्यू भाई. तुम्हाला अशीच अनेक कामं छान छान मिळवते. तुम्ही अनेक गोष्टींमध्ये समृद्ध व्हा कारण तुम्ही जेवढे समृद्ध होताय तेवढंच तुम्ही प्रेक्षकांनी समृद्ध करताय. असा इंटरव्ह्यू मी कधी केला नव्हता जेव्हा ड्रायव्हिंग हा एक वेगळा फोकस चालू आहे आणि शिवाय आपण मनापासून गप्पा मारतोय. खऱ्या अर्थाने म्हणलं तसं हे कॅन्डिड आहे. थँक्यू सो मच.